श्रद्धावान भक्तगणांनो, छत्रपती शिवाजी पेठ जत येथील अत्यंत जागृत व नवसाला पावणाऱ्या श्री मायाक्का देवी व श्री भाग्यवंती मातोश्रींच्या मंदिराचा जीर्णोद्धार सुरू आहे। या पवित्र कार्यात भक्तिभावानं सहभागी व्हा। तुमची छोटीशी देणगी ही देवीच्या कार्याला मोठं बळ देईल। संपर्क बसवराज महाराज अलगूर, फोन पे, गुगल पे 97 67 27 22 77। देवी भक्तांनी एकत्र येऊन हे पुण्य कार्य यशस्वी करावे ही नम्र विनंती। नमस्कार, मी माया। आपण पाहत आहात BBM न्यूज। पाहुयात आजच्या काही ताज्या घडामोडी। 10 लाखांच्या खंडणीच्या धमकीनंतर निष्पाप वेदांतचा बळी। जत पोलिसांच्या निष्काळजीपणामुळे मुलाचा जीव गेला। पोलीस स्टेशन समोर रिव्हॉल्वर काढून धमक्या, कारवाई झाली नाही आणि काही तासातच 13 वर्षीय वेदांत बंडगरची निर्घृण हत्या। आरोपी निलेश गडदेचा एन्काउंटर करा। PI संदीप कोळेकर यांना निलंबित करा। बाळासाहेब बंडगर यांची संतप्त मागणी। वेदांत हत्याकांडाने सांगली हदरली। आमदार गोपीचंद पडळकर घटनास्थळी, आरोपीला तात्काळ अटक करण्याच्या सूचना। आरोपी निलेश गडदे यांनी ठेकेदार लक्ष्मण खरात यांना ठेका सोडा किंवा 10 लाख रुपये द्या, अन्यथा गोळ्या घालून ठार मारेन अशी धमकी दिल्याचा आरोप आहे। याबाबतची तक्रार देण्यासाठी मयत वेदांतचे वडील मारुती बंडगर जत पोलीस स्टेशनमध्ये गेले असताना आरोपीने थेट सांगलीत जाऊन त्यांच्या घरावर धाड टाकल्याचा आरोप केला जात आहे। मिळालेल्या माहितीनुसार आरोपी निलेश गडदे याने 4 साथीदारांसह सांगलीतील अभयनगर परिसरातील बंडगर यांच्या घराजवळ जाऊन पिस्तुलातून गोळीबार केला। त्यावेळी अंगणात खेळत असलेला 13 वर्षीय वेदांत बंडगर याच्या डोळ्याजवळ गोळी लागली। या भीषण हल्ल्यात वेदांतचा जागीच मृत्यू झाला। या घटनेनंतर संपूर्ण सांगली शहरात संतापाची लाट उसळली आहे। पाहुयात या दुःखद घटनेबाबत मारुती बंडगर काय म्हणत आहे। मृत गंभीर आरोप करत म्हटले आहे की बाज येथे धमक्या देणे, गोळीबार करणे आणि जत पोलीस स्टेशन परिसरात येऊन पुन्हा दहशत निर्माण करणे असे प्रकार आरोपीकडून घडले होते। मात्र जत पोलिसांनी वेळेत कठोर कारवाई केली नाही। जर तात्काळ कारवाई झाली असती तर आज वेदांत जिवंत असता असा आरोप केलेला आहे। या प्रकरणी लक्ष्मण खरात माथाडी ठेकेदार काय म्हणत आहेत पाहूया। दरम्यान मृत वेदांतचे आजोबा माजी कृषी उत्पन्न बाजार समिती संचालक आणि माथाडी कामगार नेते बाळासाहेब बंडगर यांनी पत्रकार परिषदेत संताप व्यक्त केला आहे। त्यांनी सांगितले की जर पोलीस स्टेशन समोर आरोपीने रिव्हॉल्वर काढून जीवे मारण्याच्या उद्देशाने धमक्या दिल्या होत्या। त्यावेळी पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर घटनास्थळी उपस्थित होते। तरीही तक्रार नोंदवण्यासाठी 5 तास ताटकळत ठेवण्यात आले आणि या निष्काळजीपणामुळे वेदांतचा निष्पाप बळी गेला असल्याचा गंभीर आरोप त्यांनी केला आहे। या घटनेनंतर जतचे आमदार गोपीचंद पडळकर यांनी मृत वेदांतच्या कुटुंबियांची भेट घेऊन सांत्वन केले। त्यांनी जिल्हा पोलीस अधीक्षक तुषार दोशी यांची भेट घेऊन आरोपीला तात्काळ अटक करण्याच्या सूचना दिल्या। तसेच या प्रकरणात कठोर कलमे लावून कारवाई करावी अशीही मागणी करण्यात आली। पाहुयात या संपूर्ण घटनेबाबत आमदार गोपीचंद पडळकर काय म्हटले ते। दुसरीकडे हमाल पंचायतचे नेते विकास मगदूम यांनी आरोपीला फाशीची शिक्षा देण्याच्या मागणीसाठी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयावर धडक मोर्चा काढण्याचा इशारा दिलेला आहे। या हत्याकांडाच्या निषेधार्थ मोठ्या प्रमाणावर माथाडी कामगार, हमाल आणि विविध संघटना सहभागी होणार असल्याचे सांगण्यात आले आहे। विकास मगदूम हमाल नेता 10 लाखांच्या खंडणीच्या धमकीपासून सुरू झालेली ही साखळी अखेर 13 वर्षीय वेदांत बंडगरच्या निर्घृण हत्येपर्यंत पोहोचली आहे। जत पोलिसांच्या भूमिकेवर गंभीर प्रश्न उपस्थित होत असताना आरोपीच्या अटकेसाठी पोलीस यंत्रणा युद्धपातळीवर काम करत असल्याची माहिती समोर येत आहे। आता आरोपी कधी जेरबंद होतो आणि या प्रकरणात आणखी कोणते धक्कादायक खुलासे होतात याकडे संपूर्ण सांगली जिल्ह्याचे लक्ष लागून आहे। उचलावी अशा पद्धतीची भूमिका मी माननीय SP साहेबांजवळ मांडलेली आहे। कारण हा प्रकार जतमध्ये घडला आणि हे सगळे लोक एकाच गावातले आहेत, नात्यागोत्यातले आहेत आणि हे प्रकरण सातत्यानं वाढायला लागलेले आहेत। तर परत असं काही प्रकरण घडू नये याच्यासाठी
योग्य काळजी पोलिसांनी घ्यावी अशा पद्धतीची विनंती माननीय SP साहेबांच्याकडे केली आहे. जतमध्ये हा प्रकार घडलेला आहे, वेळी जर का पोलिसांनी रोखलं असतं तर ही दुर्घटना घडली नसती. बरोबर आहे. मध्ये जर हे सगळं शांततेत सगळा विषय मिटला असता किंवा कारवाई झाली असती तर हे पुढचं जे प्रकरण झालं मुलाचं मर्डर होण्याचं ते मर्डर झाला नसता अशी भावना आम्ही इथं मांडलेली आहे. परंतु आता इथून पुढं पोलीस प्रशासनाने असे जेव्हा सेन्सिटिव्ह विषय येत आहेत तेव्हा अत्यंत गांभीर्यानं या सगळ्या विषयाकडे बघितलं पाहिजे आणि त्या विषयाचा तात्काळ कारवाई तर करणे नाहीतर ते सामंजस्यपणाने मिटवणे दोन्हीपैकी एक काहीतरी तात्काळ केलं पाहिजे की जेणेकरून असे प्रसंग होण्यापासून टाळलं जाईल. सध्या सांगली जिल्ह्यामध्ये गुन्हेगारी वाढत चाललेली आहे, त्या संदर्भात आपण मुख्यमंत्री गुन्हेगारीचा योग्य बंदोबस्त पोलीस प्रशासन करेल. त्यामुळं माननीय मुख्यमंत्री महोदयांनाही आम्ही सोमवारी हे सगळं कानावरती घालतोय. पण तरीसुद्धा पोलीस प्रशासनाने चांगली तयारी करावी आणि हे जे सगळे गुंडगिरी करणारे लोक आहेत सांगली शहरामध्ये ग्रामीण भागामध्ये त्यांच्यावरती वचक असावी, त्यांच्यावरती योग्य आणि कडक कारवाई करावी अशी मागणी माननीय SP साहेबांच्याकडे मी केली. कुठेतरी पोलिसांनी आता ॲक्शन मोड येण्याची 100% ॲक्शन मोडवरती आलंच पाहिजे पोलिसांनी. आणि असं नाहक लोकांचं बळी जाणं हे आपल्यासाठी योग्य नाही, चांगलं नाही आणि त्यामुळं एकदम कडक पाऊल पोलीस प्रशासनानं उचलावं अशा पद्धतीची भूमिका आमची आहे आणि ती आम्ही आता इथं मांडलेली आहे. जतच्या पोलिसांनी मुलाचा जीव गेला असता का? जतच्या PIच्या चौकशीची मागणी करताय का? हे बघा हे सगळं प्रकरण व्यवस्थितपणे माननीय SP साहेबांच्या कानावरती घातलंय. सुरुवात कशी झाली, पुढं पोलीस स्टेशनमध्ये काय झालं, पोलीस स्टेशनच्या प्रांगणामध्ये काय झालं, नंतर सगळा प्रसंग काय घडला हे सगळ्या बाबी माननीय पोलीस अधीक्षक साहेबांच्या कानावरती घातलेले आहेत आणि त्यांनी आता योग्य सूचना दिलेल्या आहेत. त्याच्यावरती आता मी बोलणं योग्य वाटत नाही, त्याच्यावरती माननीय अधीक्षक साहेब बोलतील. याच्या पाठीमागे कोण वेगळाच असं नेता आहे असं कळते, मोठा कोणतरी नाही लोक आता मला बोलतायत ती लोक मला काय हे प्रसंग माहीत नाही. मी आता आल्याच्या नंतर लोक मला भेटलेले आहेत तर त्या लोकांशी तुम्ही चर्चा करून घ्या की काय काय घडलं. ती लोक तिथं प्रत्यक्षात होती, त्यांनी कुणाचे फोन ऐकलेले आहेत काय आहेत असं मला ते आता सर्किट हाऊसला सांगत होते. तर त्याच्यावरती तुम्ही बोला, मी बोललो तर त्याला वेगळं वळण लागलं. आज रोहित पवार त्यांना सांगून जमलो तर त्यांना ऐकायलाच येत नव्हतं. एक घ्यायचे 10 मिनटं बोलून जाऊ बाहेर थांबा असे जवळजवळ बरेच वेळ त्यांना कुणाचे फोन यायची, कोणतरचा फोन द्यायचे. कोणाचा फोन येत होता मला काय लक्षात तेवढं. मोठे मोठे ॲड्रेस कोणतर म्हणून त्यांचा DYSPने फोन येत होता. तिने ते DYSP सारख्या त्यांना इकडे फोन यायचा. सकाळी 11ला गेलेलं साहेब संध्याकाळी 5:30 वाजता थांबवलं आम्हाला आणि तिने आमचा दखल घेतली नाही म्हणून हे प्रकार घडलेला आहे. काय मागतात? आमची मागणी काही नाही. ही पोलीस स्टेशननं आमची दखल घेतली नाही आणि त्यांच्यामुळं आमचं ही बाळ गेलेलं आहे एवढंच मला सांगायचं. आणि दुसरी गोष्ट त्या निलेश सरकारला काय निलेश गडदेला एन्काउंटर झाला पाहिजे हीच आमचं म्हणणं आहे. कारवाई कडक झाली पाहिजे आणि त्यांच्या नेत्यांच्या नेमच्या कोणाच्याकडे दबावाखाली कर एक असं कर चाललं सगळं तर कसं व्हायचं गोरगरिबांचं. आणि गरिबांनी कुठं कर न्याय मागाय गेली आमच्यासारखी कर माणसं मोहरी गेली तर आमच्याच घरात येऊन आमच्या मुलांनी बाळांनी बायकांनी कर मारहाण करून गोळ्याबार करण्यात आली तर आम्ही कसं यांच्या हिताच्या कामासाठी जायचं एक हेच आहे. आणि अशी कर कन्या घेणारी, पैसे मागणारी, दमदाटी देणारी, पिस्तूल काढणारी, फायरिंग करून पोलीस स्टेशनच्या समोर फायरिंग होते जतमध्ये. ते कोळेकर साहेब तथंच आहे, PI वाटत होतं. कोळेकर साहेब स्वतः समोर बघतात गाडीवर आमच्या सभासदांनी ते आता फायरिंग आपल्यावर करतोय आम्हाला मरायला लागते कवा हे होतंय म्हणून आम्ही सभासदांनी बी दगडं टाकली गाडीवर त्याच्या. आणि साहेब कर समोरच आहे. हे आम्हालाच म्हणतात तुम्हाला अक्कल आहे का नाही साहेब, त्याच्या मागं गाडीला वाहतूक सापडतोय आता. कर साहेबानं तेव्हा त्याला पकडलं असतं गाडी मागं लागून हे प्रकार झाला असता का? काही सगळं ठरवूनच कार्यक्रम झाला आहे ही वेळा मला काय कळेना. होय त्यांचे कोळेकर साहेब निलंबित झाले पाहिजेत आणि त्यांनी हे केलंय म्हणजे त्यांच्यामुळं झालेलं आहे ही माझं सांगणं आहे. हो धोकाच आहे की आता इथून धोकाच आहे. मुलग्याला मारतो म्हणला आणि मलाही मारतो म्हणला आहे. त्यात ते मुक्कादम लक्ष्मी करत त्यालाही मारतो म्हणला आहे. म्हणजे धोकाच आहे की. आणि काय सभासदांनी फोन लावून दमदाटी दिला आहे आमच्या बाजून राहिला कर बरं
नाहीतर मग कोण माय मी ओळखताय का ही भाषा करतोय. आमच्या कुटुंबाला पोलीस प्रोटेक्शन पाहिजे म्हणून आमच्या सगळ्या कुटुंबाला हे आहे असं पोलीस प्रोटेक्शन आम्हाला ही निलेश गर्दे हजर होऊस तर ही सगळं ही लागणार आणि द्यायला लागणार आहे आम्हाला. पोलीस बंदोबस्त पाहिजे आणि आम्ही ही मागणी आता आम्ही नेत्यांनी बी करू आणि सगळ्यांना मी सांगणारच आहे. जिल्हा हमाल पंचायतचे आरग रेल्वे मालधक्का येथील हमाल मुकादम लक्ष्मण खरात यांच्याबाबत परवा दिवशी रात्री त्यांच्या घरामध्ये जाऊन आरग येथील विवादाबाबत आमचे लक्ष्मण खरात यांच्या पत्नीस आणि त्यांच्या घरच्यांना आणि त्यांच्या मुलांना धमकवण्याचा प्रकार निलेश गडदे आणि त्याच्या सहकार्याने केलेला आहे. त्या अन्यायाविरोधात दाद मागण्यासाठी आमच्या हमाल पंचायतचे प्रतिनिधी, बाजार समितीचे माजी संचालक आणि आत्ताचे विद्यमान संचालक मारुती बंडगर आणि त्यांचे वडील बाळासाहेब बंडगर हे आणि लक्ष्मण खरात आणि आमच्या हमाल पंचायतचे आरग मालधक्क्याचे सर्व हमाल बांधव जत पोलीस स्टेशन येथे गेले असता 11 वाजता गेले असता त्यांची 3 वाजेपर्यंत कोणतीही दखल घेतलेली नाही आहे तिथल्या PSI संदीप कोळेकर यांनी. आणि हे प्रकरण त्यांनी भिजवत तिथंच ठेवलेलं असल्यामुळं हा जो कालचा भ्याड हल्ला इथं झालेला आहे जतमध्ये झाला, निलेश गडदे आणि त्यांच्या सहकार्याने केला आणि तो हल्ला यशस्वी झाला नाही म्हणून चिडून जाऊन त्यांनी बाळासाहेब बंडगर आणि मारुती बंडगर यांच्या सांगली येथील राहत्या घरावर हल्ला केला, भ्याड हल्ला. आणि त्यामध्ये नाहक बाळासाहेब बंडगर यांचे नातू मारुती बंडगर यांचा मुलगा वेदांत याची हत्या झालेली आहे. ही क्रूर हत्येचा आम्ही सांगली जिल्हा हमाल पंचायत आणि सर्व कष्टकरी ह्याचा आम्ही निषेध करतोय, तीव्र निषेध करतोय. शासनाकडं आणि प्रशासनाकडं आमची एवढीच मागणी आहे, येत्या सोमवारपर्यंत सर्व आरोपींना प्रत्यक्ष गुन्ह्यामध्ये सहभागी असणारे आणि अप्रत्यक्षरित्या त्यांना सहकार्य करणाऱ्या जे कोणी असतील ते कुठल्याही पक्षाचे असू देत, कुठल्याही संघटनेचे असू देत, त्यांना अटक झालीच पाहिजे, त्यांच्यावर कडक कारवाई झाली पाहिजे. आणि वेदांचा हा जो हत्या आहे त्याची फास्ट ट्रॅक कोर्टामध्ये सुनावणी होऊन आरोपींना फाशी झालीच पाहिजे. ह्या मागणीसाठी आम्ही मंगळवारी सांगली जिल्हा हमाल पंचायतच्या वतीनं सर्व कामकाज बंद ठेवून कलेक्टर ऑफिसवर आम्ही धडक मोर्चा काढत आहोत. आणि जोपर्यंत वेदांतला न्याय मिळत नाही तोपर्यंत हे आमचा संघर्ष चालूच राहील. कारण हा वेदांत हा बाळासाहेब बंडगर यांच्या किंवा त्यांच्या कुटुंबावरचा हल्ला नाही तर संपूर्ण हमाल कष्टकऱ्यांच्या एकूण संघटना आणि कष्टकऱ्यांच्या ह्याच्यावर तो हल्ला आहे असं आम्ही समजतो. आणि यावर कडक कारवाई झाली पाहिजे आणि यापुढे अशा प्रकारचे प्रकार थांबले पाहिजेत. ह्यामध्ये प्रशासनानं लक्ष जातीनं घालून लवकरात लवकर कारवाई करण्याचं पाऊल उचलावं. परवा दिवशी आमच्या घरी निलेश गडदे येऊन मी घरी नसताना आमच्या बायकोला गोळी दाखवून आमच्या बायकोला पॅरलेस झाला आहे आणि मी तुझ्या नवऱ्याला जीवे मार, ते काम तर सोड, नाहीतर मला 10 लाख रुपये द्या असं नवऱ्याला सांग, नाहीतर मी त्याला जीव मारणार. पोरांना तुमच्या वडिलाला मी ठेवणार नाही, वडिलांना तुमचा वडील पाहिजे असेल तर त्याला सांगा. आणि असं होऊन तो गेला आणि गावात जाऊन बार करून शिवे देऊन गोळीबार उडवून गेला. आणि दुसऱ्या दिवशी आम्ही पोलीस स्टेशनला सर्वजण गेलो आणि आमची न्याय देण्यासाठी आमचं बाळासाहेब बंडगर आम्हाला कुठल्याही परिस्थिती आमच्या संग असतात म्हणून आम्ही त्यांना बोलवून नेलं आणि पोलीस स्टेशन आमची काही दाद घेतली नाही. कुठल्याही प्रकारचं त्याने आम्हाला शिवगाळ करणे किंवा आमच्याला त्रास दिला. 4-5 तास आम्हाला आमची कोणी तक्रार घेतली नाही. आणि तसंच सचिन मोठे साहेबांचा म्हणजे त्याचा अंकुश गडदेने फोन दिला साहेबांना, मोठे साहेब बोलणार आहे म्हणून असं फोन दिला. त्यामुळे आम्हाला शिवगाळ करणे, बघतो घेतो चालू आहे की म्हणले. त्यानंतर निलेश गडचा फोन आला बाळासाहेब बंडगरांना की तुला जीव मारतो, तुझ्या पोराला मारतो, तू पोलीस स्टेशनला कंप्लेंट कशाला गेला, तू निघून जा असं म्हणला. पण तरीसुद्धा आम्ही गेलो ना, आम्हाला पोलीस स्टेशनला काय दाद दिली नाही. त्यानंतर तू येऊन रस्त्यावर पिस्तूल काढून वर तुला ठेवत ना जीव मारतो म्हणून रिव्हॉल्वर काढले. आम्ही सगळ्या हमालांनी त्या दगड फेकून गाडी त्याची काचा पडून गेले. त्यानंतर आम्हाला न्याय काय मिळाला नाही. पोलिसांनी आम्हाला 5 तास ठेवल्यामुळे बाळासाहेब बंडगरच्या इकडं घरी येऊन त्यांनी तर न दाद घेता आमच्यासाठी त्या मुलाचा बारका लहान मुलाचा जीव गेला. ह्या न्याय द्यायला येणाऱ्या माणसामुळे आम्हाला सहकार्य करतोय म्हणून इथे येऊन त्याने त्या लहान मुलाला मारलं. PI कोळेकर साहेबांनी लक्ष न दिल्यामुळं आम्हाला
शिवगाळ कोण बाहेर काढले घेतो असं तसं म्हणून आम्हाला लक्ष दिलं नाही पी आय साहेबांनी. त्यांचं काम तक्रारच घेतली नाही. 5 तास थांबून आम्हाला हाय असं ठेवलं. काय तक्रार कोणाच्या प्रेशरमुळे घेतली नाही? मोठे साहेबांचा फोन आला म्हणून 2-3 वेळा फोन दिला साहेबांना. मोठे साहेब सचिन मोठे साहेबांचा फोन आहे म्हणून साहेबांना ह्याला पी आय कोळेकर साहेबांना फोन दिला बोलणार आहेत म्हणून. त्यांच्या दबावामुळे आमची दखल कोणी घेतली नाही. आमचे 100-125 लोक तर पोलीस स्टेशनमध्ये उभा होते. आम्हाला गेले होते. आम्हाला 5 तास आळडाळ केल्यामुळं त्या लहान मुलाचा जीव गेला. सचिन मोठ्यांचा काय संबंध? आणि आमचं 100 माणसं म्हणजे 500 माणसाचं कुटुंब म्हणजे आमच्या तोंडातला घास काढून घ्यायचा प्रकार होता. आणि हे काम निलेश गडद्याला देणार होते. त्यामुळे हा प्रकार घडला. सचिन मोठ्यांचा काय संबंध? ते अंकुश गडदे त्यांचं ते सोनाचं दुकान आहे. मी तुला पैसे घेऊ त्यांचा संबंध आहे. त्यामुळे त्यांनी दबाव टाकून आमची केस केली. त्यांना तो धक्का पाहिजे होता. हां काम पाहिजे ते आम्हाला हाकलून लावणार होते. त्यासाठी त्यांनी निलेश गडद्याला तर आणलं होतं. ओके. कसलं आरग रेल्वे मालदाका कामगार संघटित सगळ्या लोकांचं काम आहे. तुमची मागणी काय? आमची मागणी आमच्या लहान मुलाला मारले ह्याचा न्याय मिळावा. आमच्या आरग धक्क्याच्या कामासाठी त्या लहान मुलाचा जीव गेला ह्याची चौकशी व्हावी. आणि हे जीव गेला म्हणजे आपल्या कोळेकर साहेबांच्या ह्याच्यामुळं हलगर्जीपणामुळं जीव त्या बाळाचा गेला. आणि कठोर शिक्षा व्हावी किंवा निलेश गडद्याला त्याला काय शिक्षा लवकरात लवकर तेवढे काय असेल त्या शासन व्हावं. शिक्षा व्हावी किंवा एन्काउंटर व्हावं पोलीस खात्याकडे. बातमी आणि जाहिरातीसाठी आमच्या चॅनलला लाईक आणि सबस्क्राईब करा. धन्यवाद.